नमस्कार मंडळी, सुवर्णास कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी हा जो लेप लावलेला आहे तो हळद आणि ॲलोवेरा जेल आहे। कारण 2 दिवस मी गावाला गेले होते आणि आपण गावावरून आल्यानंतर किंवा मग आपण उन्हात वगैरे जातो, तर डेली माझं बाहेर जाणं असतंच, त्यामुळे सुद्धा सनबर्न आपल्याला होतो, त्यामुळे सुद्धा स्किन ही टॅन होते आणि टॅन रिमूव्ह करण्यासाठी बेस्ट सोल्युशन आहे हे। तर मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत। काय झालं, मी व्हिडिओ शूट करताना ना माझा मोबाईल थोडासा हँग झाला होता आणि नंतर स्टोरेज फुलचा सुद्धा प्रॉब्लेम येत होता। तर मी माझं जे आहे शूट थोडंसं केलं, त्यानंतर म्हटलं चला जेवढं होईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करेल। तर आज संडे आहे मला आणि सुट्टी आहे, तर थोडीशी काम आवरलेली आहे, थोडी बाकी आहेत। तर बघूया म्हटलं आज तुमच्यासोबत थोडं स्किन केअर सुद्धा शेअर करते, जसं की मी घरी असल्यावर करते संडेला, एव्हरी संडेला। तर हे घरगुती काही उपाय खूप चांगले असतात, पण ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांनी पॅस्टेज करणं खूप महत्त्वाचं आहे। तर पॅस्टेज केल्यानंतरच तुम्ही किचनमधले जे साहित्य आहे घरगुती आपल्या घरात जे आहे ते तुम्ही नंतर मग अप्लाय करू शकता। ॲक्च्युली माझा आवाजसुद्धा चेंज झाला आहे सर्दी झाल्यामुळे। आणि आज ना गावावरून थोडे आवळे आणलेले आहे, खूप म्हणजे 2 आठवडे होऊन गेले आवळे आणून, पण आवळ्याचा मोरावळा मला करायचा होता, तो झाला नाही। तर मग आज आपण नक्कीच करूया। स्टोरेज फुल झाला नाही तर मी व्हिडिओ नक्की देणार तुमच्यासोबत मी शेअर करणार। आणि थँक्यू सो मच जे कोणी नवीन सबस्क्रायबर आता माझ्यासोबत जोडले गेलेले आहे त्यांना मनापासून थँक्यू बोलते। तुम्हा सगळ्यांचं प्रेम जे आहे ते असंच राहू द्या। आणि जे कोणी नवीन बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं त्यांना परत एकदा मनापासून धन्यवाद। तुमचं प्रेम आहे ते असंच राहू द्या, तुमचा सपोर्ट मला हवा आहे। सो तर इथे मी एक छोटा बटाटा घेतला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर किसणीवर असा किसून घेतला आणि एका गाळणीच्या साहाय्याने एका बाउलमध्ये अशा प्रकारे ज्यूस काढून घेतला। जवळजवळ 1.5 चमचा ज्यूस आपला तयार झाला आहे। एक कॉटन घेतला आणि कॉटन त्यामध्ये डीप करून ठेवला आहे। अगदी स्वच्छ असं कॉटन मी घेतला आहे। तर आपला पोटॅटो ज्यूस तर काढून झालेला आहे। जवळजवळ 1.5 चमचा बटाट्याचा रस आपला तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक कॉटन मी डीप करून ठेवलेला आहे। कॉटन अगदी स्टराईल आहे, जो क्लीन कॉटन पाहिजे, कारण आपण तो चेहऱ्यावरती यूज करणार आहोत। तर त्या अगोदर आपला चेहरा जो आहे तो छान स्वच्छ करून घेऊया। आता मी अगोदर फेस वॉश करून घेते आणि मग तुम्हाला भेटते। फेस वॉश करून झालेला आहे आणि आता ह्या ओल्या थोडासा ओलसर चेहरा आहे त्याच्यावरच आपण आता हे बटाट्याचा ज्यूस लावून घेऊया। बटाटा आपल्या स्किनला एवढा बेनिफिट्स कसा देतो हे आपण जाणून घेऊया। कारण बटाट्यामध्ये ना असे ब्राईटनिंग घटक आहे, जसे की ॲझेलिक ॲसिड आहे, त्यामुळे डार्क स्पॉट्स कमी होतात। त्याचबरोबर स्कार्स असेल, ब्लेमिशस स्किन असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी हेल्प करतं आणि तुमचा स्किन ब्राईटनिंग आहे तो ब्राईट ठेवण्यासाठी हेल्प होते। तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट तर ठेवतंच, त्याचबरोबर रिंकल, फाईन लाईन या साऱ्या समस्यांपासून आपल्याला सुटका मिळते। बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स या दोन्हीचे कॉम्बिनेशन अगदी घट्ट आहे, त्याच्यामुळे आपलं स्किन बॅरियर जे आहे ते मेंटेन राहण्यास मदत होते। आणि तुमच्या डोळ्याखाली सकाळी उठल्याबरोबर जर पॉपिनस येत असेल तर ते सुद्धा कमी होण्यास मदत होते। एवढंच काय, जर तुम्ही हे रेग्युलर करत असेल, उठल्याबरोबर सकाळी सकाळी जर तुम्ही तुमच्या डोळ्याच्या खाली मसाज दिली, एक हार्डली 5 मिनिट तुम्ही मसाज दिली, तर तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच दिसून येईल। तुमचे अंडर आय सर्कल तर कमी होतीलच, त्याचबरोबर तुमच्या डोळ्याखालील जो पॉपिनस आहे तो सुद्धा कमी होणार आहे। ही रेमेडी तुम्ही रोज सकाळी करू शकता। ड्राय स्किन असेल, ऑइली स्किन असेल, दोन्ही स्किनला हे अगदी उपयुक्त अशी ठरणार आहे। 15 ते 20 मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे, त्यानंतर आपण भेटूया। तर आता 20 मिनिट झालेले आहे आणि बघू शकता तुम्ही छान आपलं जो आपण चेहऱ्याला बटाट्याचा ज्यूस लावून घेतला तो छान सुकलेला आहे। आणि आता आपण वॉश करून घेऊया। तर थंड पाण्याने वॉश करायचं आहे। चला तर मग आपण वॉश करून घेऊया आणि मग नंतर आपण सेकंड स्टेपकडे वळूया। एव्हरी डे मॉर्निंगला उठल्यानंतर तुम्ही हा बटाटा ज्यूस जो आहे तो तुमच्या डोळ्यांच्या खाली इथे अशा प्रकारे जर मसाज केली तर मी तुम्हाला सांगते फक्त 15 दिवसामध्ये तुमचे डार्क सर्कल जे आहे ते कमी व्हायला लागतात आणि रिंकल असतात, फाईन लाईन असतात, ते सुद्धा कमी व्हायला लागतात। सेकंड स्टेपमध्ये आपल्याला
हळद घ्यायची आहे आणि ॲलोवेरा जेल आपण घेणार आहोत. चला तर मग सेकंड रेमेडीकडे आपण वळूया. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला हळद लागणार आहे. त्यासाठी मी एक बाउल घेतली आहे आणि इथे घेतलेला आहे ॲलोवेरा जेल. तर सगळ्यात अगोदर आपण हळद घेऊया. तर इथे मी 1 पिंच हळद घेतलेले आहे आणि अर्धा चमचा ॲलोवेरा जेल मी घेते आहे, कारण हा स्पून जो आहे तो मोठा आहे आणि मग हे जास्त मिश्रण होईल, त्याच्यामुळे मी अर्धा चमचा घेतला आहे आणि अशी फाईन पेस्ट बनून तयार झाली आहे. आपला जो फेस पॅक आहे तो रेडी झालेला आहे आणि हे बघा, ॲलोवेराला आयुर्वेदामध्ये एक उत्तम दर्जाचं मॉइश्चरायझर मानले गेलेलं आहे आणि हे ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल आहे. सनबर्नपासून त्वचेचं संरक्षण करतं, त्याचबरोबर ॲक्ने रिड्यूस करतात. ॲलोवेरामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लॅमेटरी असे 2 घटक असल्यामुळं फाईन लाईनपासून देखील सुटका मिळते. पण वापरण्याआधी पॅच टेस्ट नक्की करून बघा, कारण सर्वांनाच हे सूट होईल असं नाही. प्रत्येकाची सेन्सिटिव्ह स्किन असते, कोणाची सेन्सिटिव्ह स्किन नसते हे सांगू शकत नाही. त्यामुळे पॅच टेस्ट करणं देखील गरजेचं आहे. आणि यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड असल्यामुळं ॲलोवेरा जेल हे नैसर्गिक एक्सफोलिएंटचं कार्य करतं. हळदीमध्ये तर भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्माचा साठा आहे. हळद आपल्या आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठी देखील वरदान आहे. चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल कमी होण्यास मदत तर होते. हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आहे. ते त्वचेवरील डाग कमी करून ब्लिचिंग एजंटप्रमाणे काम करतात. त्यामुळे आपली त्वचा जी आहे ती ब्राईट राहते. चेहरा झाला वॉश करून आणि थोडंसं येलो थोडंसं जो ब्राईट हळदीचा कलर आहे तो मात्र थोडासा दिसतोय. तर आता याच्यावर फक्त आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. गाईज, इथे मी तुम्हाला 2 रेमेडी शेअर केलेले आहे आणि त्यापैकी तुम्हाला कुठली आवडेल ती तुम्ही करू शकता. आठवड्यातून 1 वेळा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप हेल्पफुल आहे आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप हेल्पफुल आहे. तर करण्याआधी फक्त एवढंच सांगेल की पॅच टेस्ट करून नक्की बघा आणि ॲलर्जी नसेल तर तुम्ही नक्कीच यूज करू शकता. आवळा मोरोळा बनवण्यासाठी पाण्यामध्ये मीठ टाकून मी जवळपास 2 ते 3 तास हे आवळे असे भिजत ठेवले होते, जेणेकरून त्यातील तुरटपणा निघून जाईल आणि काही घाण वगैरे असेल तर ते सुद्धा स्वच्छ होईल. तर हे जे तुम्ही बघत आहात तर हे आमच्या गावाकडचे छान असे फ्रेश आवळे होते, पण ते मी जास्त दिवस ठेवल्यामुळे ते असे झालेले आहे. तर आता मी कॉटनच्या कपड्याने छान असं ड्राय करून घेते. त्यानंतर आपण एक 4th घेऊया आणि 4thच्या साह्याने याला अशा टोचा मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण पाकामध्ये जेव्हा याला टाकणार आहोत तेव्हा ते छान पाक असा मुरला जाईल आणि मग छान अशी मोरोळ्या खाण्याची मज्जा येईल. अर्धा किलो हे आवळे असतील, त्याच मेजरमेंटने मी अर्धा किलो असा गूळ घेतलेला आहे. गॅसवर कुकर ठेवून घेतलं. थोडंसं कुकर इथे गरम होतं आहे, तर गॅसची फ्लेमसुद्धा मी लोच ठेवलेले आहे. इथे मी 4 लवंगा घेतलेल्या आहे आणि इथे मी घेतलेले आहे दालचिनी छोटासा तुकडा. त्याच्यानंतर मी इथे कुकर गरम झाल्यानंतर गूळ जो आहे तो कुकरमध्ये टाकलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेते. पाणी न टाकता आपल्याला हे व्यवस्थित हलवायचं आहे. त्यानंतर 4 लवंग आणि दालचिनीचा तुकडा जो आहे तो मी यामध्ये टाकून छान असा आपला जो गूळ आहे तो छान मेल्ट होतो आहे आणि कमी मध्यम आचेवरतीच आपण हा असा फिरवायचा आहे, जेणेकरून गूळ खाली लागणार नाही. तर आता कॅल्शियमचं जे सॅचेट आहे ते मी घेतलं नव्हतं, म्हणून इथे एका गॅसवर दूध गरम करते आहे आणि इकडे थोडंसं मीठसुद्धा याच्यामध्ये मला टाकावंसं वाटलं. जो कुठला गोड पदार्थ आपण करतो त्यामध्ये थोडं मीठ घालायचं असतं, म्हणून मी मीठ टाकलेलं आहे. आणि आता या स्टेजला मी आवळेसुद्धा यामध्ये टाकते आहे. तर तुम्ही बघू शकता आवळ्याला किती पाणी सुटलं होतं. तर यामध्ये पाण्याचा एकही थेंब न टाकता आता हे सगळे आवळे मी मिक्स करून घेतले आणि आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. तर मध्यम आचेवरती आपण एक शिट्टी काढून घेऊया. इकडे दूध गरम झालेलं आहे, तर इथे मी 200 ml दूध एका ग्लासमध्ये ओतून घेतलं आणि हे फुल सॅचेट जे आहे हे कॅल्शियमचं आहे. D3 मला कमी आहे, त्याचं जे सॅचेट आहे दर आठवड्याला मला घ्यायला सांगितलेलं आहे डॉक्टरांनी. तर या संडेला मी विसरली होती, तर मला आता अचानक आठवलं, तर म्हटलं चला घेऊन टाकते. पुन्हा नाईटला बिझी शेड्यूल असेल तर मी विसरून जाईल, तर मी ते इथे घेतलं आहे.
त्यानंतर तुम्ही बघू शकता मी झाकण ओपन केलं आहे कुकरचं, तर एवढं पाणी पाणी झालेलं आहे. तर आता आपल्याला शिट्टीला म्हणजे बंद नाही करायचं आहे, फुल गॅस करून आरामात तुम्ही याला होऊन द्यायचं आहे. काही काळजी करायची नाही आहे, अजिबात ते खाली चिपकणार नाही. आता आपला पाक झाला का आपण बघूया. तर ह्या 2 पद्धती आहे. एका प्लेटमध्ये मी घेतलेला आहे आणि थोडं उंचावर ठेवून बघते आहे. लास्टचा जो थेंब असतो ना तो एकदम जड पद्धतीने पडतो. नाही समजलं तर अशा बोटाच्या मदतीने मी पाक चेक केला तर आपला पाक झालेला आहे. मी पटकन गॅस बंद करून दिलेला आहे आणि आता आपण मोरोळा जो आहे तो एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपला आवळा मोरोळा जो आहे तो बनून तयार झालेला आहे. हा आपल्या स्किनसाठी, आपल्या संपूर्ण हेल्थसाठी, हेअरसाठी खूप हेल्दी आहे आणि मला तर खूप आवडतो. तर एवढा मोरोळा बनवून तयार झालेला आहे. आणि आजच्या इव्हिनिंग रुटीनमध्ये काही असं स्पेशल नव्हतं बनवणार, तर इथे मी ना पिठलं बनवते आहे. मस्त हिरवी मिरचीचा ठेचा बनवला, लसूण त्याच्यामध्ये कुटून घेतला, जिरं, हळद आणि थोडासा हिंगही घालून घेतला आणि मस्त अशी फोडणी दिलेली आहे. त्याचबरोबर खूप सारी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मीठ हे मी आधीच टाकलं होतं. आणि सोबत गरमागरम चपाती करते आहे. दुसऱ्या गॅसवरती पिठलं तोपर्यंत शिजतं आहे आणि इकडे मी चपाती करून घेते आहे. मध्ये मध्ये आद्यासुद्धा असते, त्याच्यामुळे मी पटापट आवरून घेत होती. बघा तिच्या करामती. होय, कोण चोरली माझी चपाती? आता तिचा मूड ठीक होता म्हणून जरा हसत होती, नाही तर मग रडायचंच काम चालू असतं. आणि फक्त तुझ्या हातातला मोबाईल दे शूट करण्यासाठी, तिचंही तेच चालू असतं. आता जी स्वयंपाक करून झाला, ती भांडी निघाली, तर म्हटलं आधी क्लीन करून घेऊया, नाहीतर मग अशीच पडून राहतात आणि मग खूप कंटाळा येतो. आता जी भांडी आहे ती संपूर्ण आधी क्लीन करून घेते, म्हणजे जेवायला आणि जेवल्यानंतरचीच भांडी आपली निघणार आहे. तर असं वाटतं थोडंसं एक काम हलकं झालेलं आहे. तर फायनली इथे भांडी माझी संपूर्ण क्लीन करून झालेली आहे. तर आता सगळी कामं आवरलेली आहेत. 9:30 झाले. 9:30 वाजता आम्ही जेवण केलं आणि घरी असलं की वेळेतच जेवण केलेलं बरं असतं. आणि आद्या पण आता झोपेच्या मार्गावर आहे सध्या, पण मला असं वाटत नाही, जेव्हा मी झोपते तेव्हाच ती पण झोपणार आहे. तर मी बघते आता व्हिडिओ आत्ता एडिटिंग करून झाला तर उद्या अपलोड होईल आणि आत्ता नाही झालं तर सकाळी लवकर उठून मला नक्कीच एडिटिंग करावं लागेल. आणि माझं रात्रीचं स्किन केअर रुटीनसुद्धा आहे, तर ते सुद्धा मला करून मग मी झोपते. मग तिने जर मला त्रास दिला तर मी तेच करते, स्किन केअर रुटीन करून मी सरळ झोपी जाते. 10, 10:30 किंवा 11:45 जास्तीत जास्त लगेच झोपी जाते. ती पण झोपते, मी पण झोपते आणि मग सकाळी लवकर उठून मग राहिलेले पेंडिंग कामं जे आहेत ते मी करते. प्रत्येक वेळी मी ठरवते की मी तुम्हाला व्लॉग वेळेवर देणार, पण ड्युटीमुळे आणि आद्या पण छोटी आहे, खूप किरकिर करते, कधी तिला बरं नसतं आणि आता हल्ली खूपच किरकिर करायला लागलेली आहे. तर त्याच्यामुळे होत नाही. आता 2025सुद्धा येणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण संकल्प करतोच आणि माझ्या मनाची सुद्धा खूप संकल्प आहे. खूप सारे चेंजेस मला करायचे आहेत माझ्या स्वतःमध्ये, पण कधी कधी हेक्टिक रुटीन असतं. बाहेर जॉब करणं काही सोपं नाही आहे, त्याचबरोबर हे सुद्धा सांभाळणं सोपं नाही आहे. सगळं करून करायचं आहे, याच्यातून सुद्धा मार्ग निघेलच. तुम्ही आहात ना सोबत, हो की नाही? तर चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, घंटीचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून देखील सांगायला विसरू नका, कारण तुमच्या एका कमेंटनी मला खूप आनंद होतो. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.